मी रायगडमधून आहे. मी महिला प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. मला असं म्हणायचंय की महिलांसाठी प्रसूती रजा ही म्हणजे नैसर्गिक देणगी आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला आतापर्यंत मिळालेला आहे. परंतु आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे बाह्यस्त्रोत यंत्रणा आहे त्यांना पगारी रजा मिळते, प्रसूती रजा जी हक्काची आहे. आम्ही वेगळं काही मागत नाहीये, ती आमच्या हक्काची आहे. पण ते बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे आणि बाकीचे जे काही खाती आहेत ते सगळ्यांना मिळते, फक्त आम्हालाच मिळत नाही. मला ती एक आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आमची आहे की प्रवास भत्ता बाकीची जी खातं आहे किंवा त्यांच्याप्रमाणे आम्हाला नियमित प्रवास भत्ता मिळावा. आम्हाला जी काही आमची हक्काची मानधन वाढ आहे ती मिळावी. आणि आमचं जे प्रवास भत्ता, मानधन वाढ, भविष्य निर्वाह निधी, आता कसं आहे काही ठिकाणी आमच्या जे डिपार्टमेंटचे लोक आहेत ते एक्सपायर झालेले आहेत. तर त्यांना कुठल्याही प्रकारचं शासनाकडून एकही रुपयाचं काही मिळालेलं नाही. त्यांच्या जागेवर कुठल्याही प्रकारे आउटसोर्सिंग मध्ये सुद्धा, बाह्यस्त्रोत यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांच्या फॅमिलीला शासनाने घेतलेलं नाही. त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे अशा केसेस आहेत की एक आमचे कर्मचारी आहेत जे पॅरालिसिस होऊन स्पॉटवर पडलेले आहेत, पण त्यांच्याकडेही सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. ते म्हणजे ते कसे जगतायत, काय करतायत याचं कोणाला काहीही पडलेलं नाहीये. तर आमचं फक्त असं आहे की फक्त शासनाने आम्हाला, आम्हीही माणूस आहोत, प्रशासनाने आम्हाला आम्हीही माणूस आहोत या पद्धतीने वागणूक देऊन, आम्ही काही जास्त मागत नाहीये, आम्ही कोणाच्या वाट्याचं मागत नाहीये, आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय. एवढ्या वर्षात जे आमच्यावर अन्याय झालेला आहे तो फक्त आम्हाला आमच्या हक्काचं जे काही मानधन आहे, इतर तुम्ही आमच्याच खात्याअंतर्गत जे तुम्ही म्हाडाला देताय म्हणजे 62,000 65,000, ते फक्त आमच्या ज्युनियर हिंदीला 20,000. आमची ही जी योजना आहे, आमच्या योजनेमध्ये बाकीच्या डिपार्टमेंटपेक्षा कामाचा व्याप जास्त आहे. सगळ्या कामाचा व्याप आम्ही लेडीज असो, जेंट्स असो, आम्ही प्रत्येक जण, महिला असो, मी पण तेवढाच व्याप सांभाळतो जेवढा एक जेंट्स प्रतिनिधी, जेवढा दुसऱ्या खात्याचा एखादा इंजिनियर सांभाळतो. परंतु आम्हाला आमच्या हक्काचं काहीही मिळालेलं नाहीये. आम्ही आमच्या हक्कासाठी मागतोय आणि शासनाने, प्रशासनाने फक्त कृपा करून आम्हाला ते द्यावं. आम्ही शांततेमध्ये ते आत्ता 22 तारखेपासून उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तर शासनाने आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हा जे काय उपोषणाचा इशारा दिलेला आहे ते नेणार आहोत. आमच्या मागण्या ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी आम्ही उठणार आहोत.